हॅलो गाईज, मी तुमचे सर्वांचे स्वागत करतो आजच्या माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. घराच्या बाहेर जे आहे ना ते खूप असं इथं चिखल होऊ लागला, पाऊस चालू आहे सध्या. तर इथे ना गट्टू बसवायचा प्लॅन चालू आहे आमचा. तर आता आम्ही गट्टू घ्यायला चाललो. ही आमची सोसायटी आहे, ही आमची गाडी आहे. तर गाईज फायनली आम्ही पोहोचलो गट्टूच्या ठिकाणी गट्टू घेण्यासाठी. तर गाईज गट्टू मलाच भरावं लागले तिथं. फायनली आम्ही गट्टू भरून गाडी वाट लावून दिली. तर गाईज आता आम्ही गट्टू भरून निघालेलो आहे. हे समोर गाडीमध्ये गट्टू टाकलेले. तर गाईज गट्टू आहे ना आम्हालाच घरी आणावं लागले, आणि घरी आणून आम्हालाच थप्पी मांडावं लागली, कारण की कोणी नव्हतं इथं. त्याच्यामुळे मीच केलं सगळे. लावली नाही, छोट्या पोरांनी पण मदत केली मला. फायनली गट्टूची स्टेप आमची कम्प्लीट झाली. आणि आमच्या कॉलनी मधल्या शुभूना, लक्षुना यांनी पण मदत केली गट्टूसाठी. आयुष पण होता त्याच्यामध्ये. तो किती गट्टू उचलले? दोन तीन. हे काय करायचं आहे साहेब आपल्याला? काय करणे काहीच का लावायचं का? हे बघ ना, मी किती वल्ला झालो. गट्टू खाली काढले, उतरवले तर आहे की नाही. तर गाईस गट्टू तर आणले, पण गट्टू बसवायचं कोणा? तर मग आम्हीच बसू लागलो आता गट्टू. पप्पा हुंदत आहे, मी बकेट भरत आहे, आणि मम्मी ना ती बकेट तिकडे नेऊन टाकणार आहे वेस्टेज. इथंच नेती का? थोड शिल्लक नाही ना. मम्मीनं लय मोठं मटेरियल नेलं यावेळेस. पुढच्या वेळेस आणखी शिल्लक देतो. पिलू हाय हाय कर. दादा काय करतोय पिलू? दादा बरोबर काय करतोय? तुला पण हे बकेट फट टाकून फेकून द्यायचं तिकडं. हा नाही, तर यावेळेस मम्मीला ना पहिल्यापेक्षा जास्त बकेट भरून दिलेली आहे. आता नेते का बघू. वा वा, उचलली. तर गाईच आता आम्ही थकलेलो आहे, त्याच्यामुळे आम्ही थोडं बसून घेतलं. मम्मीना पण, मी पण. पप्पा आता बसले होते, पण काहीतरी काम सुरू करून टाकलं डबल. किधर चलो, किधर. आता परत काम सुरू केलंय. तर गाईज आता गच्चू बसवायला सुरुवात करून टाकलेली आहे. एक दोन रांग, अर्धी दीड रांग बनवल्या. आणि मग ना आम्हाला पृथ्वीचा फोन आला, व्हिडिओ कॉल. तर मग सगळे बसून गेले. कटला फोन. मम्मी करायचं त्याला. मम्मी जम करू कॅमेरा. मम्मी नुबं मग सर मोबाईल देख बेस घे कोण बरोबर. हा. तर काही पूर्णपणे गट्टू बसून झाले, सगळे गट्टू मी बसवले. जमते का मला गट्टू बसायचं? बघा बरं, तुमची इथे आला जर गट्टू बसवायची असेल कोणाची तर तुम्हाला सांगा. आता याच्यामध्ये ना आणखीन काम राहिलेलं आहे. इथं साईडला असं सिमेंट टाकायचं याच्यात, आणि सिमेंट वगैरे टाकून पूर्णपणे झाडाला पण आता इथं व्यवस्थित करून घ्यायचंय थोडं. आता मम्मीने याच आणली बारीक. तर आता गाईज गट्टू बसून झालेले आहे सगळं. तर
सिमेंट भरायच्या साईडला म्हणून आता सिमेंट कालवत आहे. सिमेंट कालवून आपण पूर्ण झालं पहिले तर काहीच आमचे फायनली गट्टू बसून झालेले. एकदम भारी फिनिशिंग मध्ये काम केलं बघा. मी, मम्मीना आणि पप्पानी आम्ही तिघा मिळून केलं. हे पण ही माझी आयडिया होती असे क्रॉस गट्टू लावायची. तर ही कशी वाटते? भारी वाटते का बघा. मी पूर्णपणे इथपर्यंत असं हे पण बसून घेतले, बसवायचे होते तर. आणि झाडाला पण चांगली फिनिशिंग आली. घर पण एकदम टकाटक दिसू लागलं. लय चिकूल होत होता इथं त्याच्यामुळं. गट्टू घरीच बसवले का? हो बाई, छान बसवले. ऑर्डर घ्या तुम्ही आता सगळ्यांची. तुमची बसून द्यायचे का? आमचे बी द्या बसून. पलीकडून द्या बसून आमच्या. स्कूल सुटली. आले कॉलेज शाळेतून. बर. तर गाईज हे जे काकू आहे ना, हे आमच्या कॉलनी मधल्या काकू आहे. हे आमचे जे साई टिके आहे का, त्यांच्या मम्मी आहे. आणि या चैतन्य व्हॅली इंटरनॅशनल स्कूल मध्ये टीचर आहे. तर आता स्कूल सुटली, आता चालले ते. बाय. तर गाईज आम्ही कपड्याचा लुक पण चेंज करून घेतला होता, कारण की त्या कपड्यामध्ये आम्ही एकदम खराब झालो होतो. आणि आम्हाला भरपूर टाइम सकाळपासून पूर्ण वल्ल झालो होतो, तर पूर्ण रेडी झालो परत. कारण की आता काही राहिलं नव्हतं जास्त काम, थोडंच राहिलं होतं. त्याच्यामुळं फक्त आता काय हे क्लीन करून घेतो थोडं एकदम मस्तपैकी टाकाटक. आणि याला थोडं साफ करून घेऊ, याला पाणी मारून देऊ, हे इथं विटकरांना कलर करून देऊ. आणि एवढे गट्टू उरले, पण जर लागत असेल तर घेऊन जाऊ शकता. आणि आहे ना, या इथं असं थोडं थोडं चोपडं करायचं होतं, म्हणजे सिमेंट लावून असं याला थोडं प्लेन फिनिशिंग मध्ये. तर आता मी मम्मीला आहे ना एकदा हाताला पन्नी बांधून देतो, म्हणजे सिमेंट हाताला लागू नये. आणि सिमेंटचं काम करताना पन्नीमुळं हात पण फुटणार नाही ना, त्याच्यामुळे पन्नी बांधून घेऊ मस्तपैकी. तर मग असं सेम टू सेम जसं दिसतं का तसं चोपडं करून घ्यायचंय पूर्ण आता हे. मग एकदम भारी दिसन. मग आमचं काम असं वाटतं मला होऊन जाईल फायनली. तर गाईज फायनली आम्ही कलर गिलर देऊन गट्टू एकदम परफेक्टली बसून पूर्ण सेट करून अशा प्रकारे पूर्ण कम्प्लीट केलं. तर कसं फिनिशिंग मध्ये काम केलं, आवडलं का? तर आवडलं असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि भेटूया उद्याच्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.